तुमच्याकडेही जर वाटाणा असेल ना, तर ही रेसिपी नक्कीच करून पहा. या रेसिपीसाठी मी इथे 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे. मी इथे छान असा लाल बुंद टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो छान पिकलेला घ्या. त्यानंतर आपल्याला हा टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग चिरून घ्यायचा आहे. त्याचा जो रस आहे तो आपण काढून घेऊया. तुम्ही यापूर्वी वाटाण्याच्या भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज पाहिल्या असतील, पण कदाचित ही रेसिपी तुम्ही कधी केली नसेल. करायला अतिशय सोपी आहे, झटपट होणारी आहे. त्याचबरोबर एवढी चविष्ट आहे की तुम्ही रोज कराल, कारण ही करायला सुद्धा सोपी आहे. यामध्ये मी सुरुवातीला पाणी न घालताच वाटून घेणार आहे. तर पाण्याचा वापर न करता आता आपण हे मिक्सरला छान असं जमेल तितकं बारीक वाटून घेऊया. पहा, इथे आपलं हे मिश्रण वाटून तयार झालेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. इथे मी 1 लहान वाटी असा रवा घेतलेला आहे. आता तुम्हाला हा पदार्थ किती क्वांटिटीत करायचा आहे त्यानुसार तुम्ही रव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला इथे वेगवेगळ्या भाज्या वापरायच्या असतील, जसं की बीट असेल, गाजर असेल किंवा मग सिमला मिरची असेल, कोणतीही फ्लावर वगैरे कोणतीही भाजी जर तुम्हाला वापरायची आहे तर ती आत्ताच मिक्सरला फिरवून घ्या. इथे मी रव्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं होतं आणि पाणी घालून आपण हे मिश्रण छान असं वाटून घेतलेलं आहे. पहा, यामध्ये ना खूप जास्त प्रमाणात पाणी घालू नका. यापासून तुम्ही काय काय करू शकता ते सुद्धा सांगणार आहे आणि आज आपण काय करणार आहोत ते सुद्धा सांगणार आहे. मध्ये मध्ये भरपूर टिप देत असते, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत जा. आता मी इथे मिक्सरच्या भांड्यातलं सगळं बॅटर काढून घेतलं. त्यानंतरनं इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मी हिरव्या आणि 1 वाटी पोहे घेतलेत. आपल्याला पोहे आणि रवा समप्रमाणात घ्यायचा आहे. चवीनुसार आत्ताच मीठ घालून घेऊया. इथे मी जवळपास 1.5 चमचा इतपत मीठ घातलं आणि त्यानंतरनं अर्धी पळी आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचे. जर तुम्हाला इनो सोडा वापरायचा नसेल तर नक्कीच तेलाचा वापर करा. तेलामुळे खूप छान अशी जाळी येते. बरं, आता जाळी येते तर इडली करणारे, आप्पे करणारे की डोसे की वेगळंच काहीतरी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता पहा, मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि हे बॅटर छान असं वाटून घेतलं. अगदी मस्त असे हे पोहे वाटले गेलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. खूप पातळ नाही करणार आहे मी आणि अगदीच घट्टही नाही ठेवणार आहे. आणि तुम्हाला दिसत असेल याला भरपूर असे बबल्स आलेले आहेत, म्हणजे आपला हा पदार्थ अप्रतिम होणार आहे. पौष्टिक सुद्धा असतात आणि यामुळे ना एक क्रंचीनेस येतो या पदार्थामध्ये. त्यामुळे मी इथे पांढरे तीळ घातलेले आहेत 2 चमचे. सोबतच जवळपास 1 चमचा इतपत जिरं घातलं. आता पुन्हा हे सर्व एकजीव करून घेऊया. आपण मीठ सुरुवातीलाच घातले, त्यामुळे मीठ पुन्हा घालायची गरज नाहीये. जर तुम्हाला हे असं स्मूथ हवं असेल तर मग कोणत्याही भाज्या न घालता किंवा ज्या भाज्या घालायच्या आहेत त्या वाटून घातल्यात तरी चालेल. आता एक पॅन ठेवलाय. आता पॅन ठेवलाय तर तुम्हाला कळलं असेल आपण काय करतोय. तर आज आपण डोसे करणार आहोत. पण याच बॅटरचे आहेत ना, सेम तुम्ही बॅटर थोडं घट्ट ठेवून इडली करू शकता किंवा मग या बॅटरचे तुम्ही आप्पे सुद्धा करू शकता. ते सुद्धा कमाल होतात आणि मुलांना टिफिनला असंच काहीतरी हवं असतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा करून पहा. हेल्दी सुद्धा आहे, त्याचबरोबर पोटभरीचा सुद्धा आहे आणि घरचा आहे, त्यामुळे टेन्शन नाहीये की मुलांचं पोट बिघडेल किंवा मुलं आजारी पडतील. पहा, अगदी स्मूथ असं हे बॅटर पसरलं जाते. तुम्हाला किती पातळ किंवा किती जाड हा डोसा करायचा आहे ना, त्यानुसार तुम्ही करू शकता. ते हे आणि मग जर केचपसोबत तुम्हाला द्यायचे किंवा चटणीसोबत जरी द्यायचे तर थोडंसं असं जाडसर केला ना की तो खायला जास्त छान लागतो. पहा, आपल्याला दोन्ही साईडनी हे छान असं भाजून घ्यायचे. आता मी इथे तेलाचा वापर केलेला आहे, पण तुम्हाला हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. मी दोन्ही साईडनी हा डोसा छान भाजून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही पातळ करून एकाच साईडने भाजलात तरी चालेल. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पहा, टिफिनसाठी मुलांना जर असं काहीतरी दिलं ना तर खरंच मुलं खूप आवडीने खातात. नक्की एकदा या पद्धतीचा डोसा करून पहा. लाईक करा. ज्यांच्या घरात लहान मुले त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ करून पाहणार की नाही ही रेसिपी ते मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कळवा.